मंडळी रामकृष्ण हरी. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मी आपल्यासाठी वेगवेगळ्या विचारांवर व्हिडिओ टाकत आहे. ते आपल्याला जरूर आवडतात. आपल्याला आवडल्यास जरूर आपण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. कारण आपल्या कमेंट माझ्यासाठी निश्चितपणे विचारदायी ठरतील. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या विषयावर बोलायला सुद्धा मला सांगायला हरकत नाही. खरं तर संत साहित्य आणि मानवी मनावर संत साहित्यात खूप काही लिहिलेलं आहे. मानवी मन तसं अत्यंत गहन. जगामध्ये आजपर्यंत अनेक विद्वानांनी या मनावर अभ्यास केलेला आहे. संतांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे मनावर भाष्य केलेलं आहे. मनाच्या चंचलतेविषयी श्री संत नामदेव महाराज असं म्हणतात की मन कायम सैरावैरा धावत असतं. मन हे अत्यंत पापी आहे. मनाला ते मरकट समजतात. कारण मन हे माकडासारखं आहे, ते चांडाळ आहे, ते लंपट आहे. कारण सतत मानवी मन दारोदार फिरत असतं असं त्यांना वाटतं. म्हणून एका अभंगातून ते सांगतात, अरे मना तू मरकटा, पापिया चांडाळा लंपटा, परद्वार हिंडसी सुनटा, अरे पापी चांडाळा. खरं तर असं हे मन आहे जे अत्यंत पापी आहे, जे अत्यंत चांडाळ आहे. अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये संत नामदेव महाराज यांनी मनाचं वर्णन केलेलं आहे. या मनाची गती जर आपण पाहिली तर त्यांनी सैरावैरा धावत आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मानवी मन कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. ते कायम धावत असतं, कायम पळत असतं आणि एका दिशेने नव्हे तर 10 दिशांमध्ये हे मन सारखं धावत असतं असं संत नामदेव महाराजांना वाटतं. म्हणूनच ते म्हणतात, 10 दिशा मना धावसी तू सैरा. असं हे मन इतकं चंचल आहे की ते कधीच स्थिर राहत नाही. अहो एवढंच काय, पण आयुष्यभर हे चंचल मन माणसाच्या मागे लागलेलं असतं. आयुष्य संपतं, पण मनातल्या कल्पना मात्र कधी संपत नाहीत. या कल्पनांचा वेग सुद्धा अत्यंत प्रचंड असतो. माणूस सतत कल्पना करत असतो. म्हणून संत नामदेव महाराज सांगतात, आयुष्य सरे परी कल्पना न सरे, भोगावी यातना नानाविध. अशा प्रकारचं हे मन आहे, ज्या मनाला कल्पना करायला आवडतात. पण आपण मात्र परमेश्वराच्या चरणाशी आपलं मन एकाग्र केलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होता. हे वेगळं सांगायला नको. आणि म्हणून आपलं मन एकाग्र करा, आपलं मन एकरूप करा. परमेश्वराच्या नामामध्ये त्या मनाला गुंतवा, म्हणजे मनाची एकरूपता वाढत राहील. धन्यवाद.